2 किलो नागली घेतलेली आहे. नागली स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. कोंडा वगैरे सगळा निघून जातो आणि खाली काही खडे वगैरे असले ते पण निघून जातात. 2 दिवस भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी रात्री परत धुवून घ्यायची आणि एका टोपलीत कापड टाकून नागली त्याच्यावर टाकायची. नागली रात्रभर कापडात बांधून ठेवायची. दुसऱ्या दिवशी तिला छान मोड आलेले असतात. नंतर नागली 4 तास पसरवून ठेवायची. सावलीत वाळवायची आहे. सावलीत वाळवल्यानंतर गिरणीत दळायला द्यायची. दळून आणल्यानंतर वस्त्रगाळ करायची. एका पातेल्यात 1 वाटी पीठ घेतले तर 1 वाटीच पाणी ठेवायचे. नंतर हिंग, जिरे, ओवा, पापड खार, मीठ, खसखस, तीळ असं सगळं टाकून घेतल्यानंतर तयार झालेले पीठ गाळणीने गाळून घ्यायचे आहे. झाकण ठेवून साधारण 25 मिनिटे फुल गॅसवर पीठ शिजू द्यायचे आहे. शिजल्यानंतर घोटून घ्यायचे. एकसारखे घोटत राहायचे म्हणजे चुनी वगैरे पडत नाही. नंतर ओले कापड करायचे आणि पीठ तयार झाल्यावर 5 मिनिटे वाफ येऊ द्यायची. पीठ एका प्लास्टिकच्या पिशवीत काढून घ्यायचे. काढल्यानंतर मळून घ्यायचं पिशवीतच म्हणजे चुनी वगैरे निघून जाते. नंतर छोट्या छोट्या लाट्या करून मशीनवर पापड दाबून घ्यायचा. मशीनवर दाबल्यामुळे तेल कमी लागते आणि पापड वर्षभर छान राहतो. मी हे पापड गव्हाच्या काडवर वाळवते. खालूनही हवा लागते पापडांना म्हणून. दोन किलो नागलीचे साधारण 100 पापड तयार होतात. कशी वाटली माझी रेसिपी? कमेंट करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.